विधिलिखित भाग 6. सार्थक आणि राहुल जायला निघतात. सार्थकचा पाय काही निघत नाही, पण जावं तर लागणार होतं. साऊच्या मनात काय येतं काय माहिती. ती सार्थकला डॅडी अशी हाक मारते. सार्थकचे डोळे भरून येतात. तो जातो, तिला मिठी मारतो. बोल बच्चा, काय हवं आहे? सार्थक म्हणतो. डॅडी तू नको जाऊ, आमच्याकडेच राहा, मला स्कूलला सोडायला येणार ना? शाऊ म्हणते. आता माझ्यासोबत येते का? आम्ही जाणार तिथे येणार का? सार्थक म्हणतो. हो मी येते. मम्मा तू पण चल ना, मला तुझी पण आठवण येईल ना? साऊ म्हणते. अजून ती सार्थकला चिपकून असते, त्याला सोडत नसते. नव्याला काही समजत नाही. तिच्यासाठी सार्थक अनोळखी होता. ती रियाकडे बघते. रिया डोळ्यांनीच सांगते जा. साऊ बॅग भरावी लागेल ना, उद्या मला भेटणार ना? रिया म्हणते. हो माऊ, तुला भेटेल ना? साऊ म्हणते. नव्या बॅग भरायला जाते. लागेल त्या वस्तू घेते. रिया पण तिच्या मागे येते. नव्या, सार्थक खूप चांगला मुलगा आहे. मला माहिती आहे खूप प्रश्न पडले असतील. हळूहळू सगळं समजेल ना. घाई करू नको, तुला त्रास होईल. असं काही करू नको, रिया म्हणते. सार्थक आणि नव्या, साऊ आणि राहुल जायला निघतात. रिया नव्यासाठी खूप छान वाटत होतं. साऊला खूप छान डॅडी मिळाले आहे. सार्थक ते घरी आले. वहिनी तुम्ही त्या रूममध्ये जा. साऊ तू माझ्यासोबत येते की मम्मासोबत जाते? राहुल म्हणतो. तुम्हाला काय म्हणू? साऊ म्हणते. अंकल म्हण, राहुल म्हणतो. ओके अंकल, आता मी मम्मा सोबत जाते, फ्रेश होते, मग तुमच्याकडे येऊ का? तुम्ही पण फ्रेश होऊन या, साऊ म्हणते. राहुल फ्रेश होण्यासाठी जातो. सार्थक गाडीतून सामान आणतो, किचनमध्ये ठेवतो. त्याच्या रूममध्ये नव्या असते. त्याला खूप छान वाटतं. नव्या अगं चोरून बसलेली असते. साऊ बेडरूममधून येते. नव्याजवळ जाते. हात पाय पुसून घेते. साऊ असते म्हणून सार्थकला नव्यासोबत बोलता येत नाही. साऊ काय खाणार बच्चा? मी बाहेरून मागवतो. मी बनवलं तर चालेल का? बाहेरचं नको, नव्या म्हणते. अगं पण का त्रास करून घेत आहे? सार्थक म्हणतो. अहो पण मला सवय आहे, मला कसला त्रास होईल? नव्या म्हणते. बरं बघ किचनमध्ये काय काय आहे, त्यात काहीतरी बनव. जेव्हा अहो बोलली किती मस्त वाटलं, सगळे जुने दिवस आठवले, सार्थक म्हणतो. हो बघते, नव्या म्हणते. मला बोलायचं आहे तुमच्यासोबत, तुम्हाला चालेल का? सार्थक म्हणतो. रात्री बोलू, आता जेवायचं बघते, नव्या म्हणते. सार्थक साऊसोबत मस्ती करत होता. राहुलने योगिताला कॉल केला होता. योगिताने लगेच कॉल घेतला. हॅलो राहुल, योगिता म्हणतात. काहीतरी चांगलं सांगण्यासाठी कॉल केला असणार, त्यांना असं मनापासून वाटत होतं. हॅलो मावशी, आता सार्थकची काळजी करू नको, त्याच्या लग्नाचं पण विचार करू नको, राहुल म्हणतो. नीट सांगणार आहे का? योगिता चिडून म्हणतात. अगं मावशी, नव्या वहिनी सापडली, तू आजी पण झाली आहे, खूप गोड परी आहे, राहुल म्हणतो. खरं सांगत आहे ना? मला तर माझ्या कानांवर विश्वास बसत नाही आहे, योगिता म्हणतात. तुला व्हिडिओ कॉल करेल, आता ते सार्थकच्या रूममध्ये आहे, राहुल म्हणतो. बराच वेळ बोलत होते. कीर्ती येते, तिला पण सगळं सांगतो, तिला पण आनंद होतो. राहुल रियाने जे सांगितले ते सगळं सांगतो. कशी भेटली, काय झालं होतं, तिला लंडनला कशी आणली, चेतनने कशी मदत केली, किती दिवस हॉस्पिटलमध्ये होती, तिला आता काही आठवत नाही आहे, हळूहळू आठवेल, डॉक्टरने असे सांगितलं आहे. बाकी पण बोलणं सुरू झालं. साऊ तू काय आवडतं? मम्मा जास्त बोलत नाही का? सार्थक म्हणतो. मम्मा खूप बोलते, तू मला घाबरली वाटतं, मला खूप ओरडत असते, शॉपमध्ये पण बोलते म्हणून लोक येत असतात, कॉफी खूप छान बनवते, सावी म्हणते. तुला नव्या कशी रागवते मला दाखव, सार्थक म्हणतो. साऊ लगेच तयार होते. साऊ काय आहे, असं करतात का? तुला किती वेळेस सांगितलंय सगळ्या वस्तू जागेवर ठेवायच्या. जसं नव्या हात हलवते तसं साऊ बोलत होते.
असं रागवते का? थांब मी तिला बघतोच कशी माझ्या बच्च्याला रागवते. सार्थक म्हणतो. नको डॅडी, माझ्या चांगल्यासाठीच सांगते, साऊ म्हणते. तिची नक्कल करते ना. सार्थक तिला गुदगुल्या करतो. साऊ खूप जोरजोरात हसत होती. नव्याला खूप बरं वाटत होतं साऊला हसताना बघून. राहुल पण त्यांच्यामध्ये सामील होतो. नव्याने जेवण बनवलं. आता कशी हाक मारू ती विचार करत होती. राहुल आणि साऊ मस्ती करत होते. सार्थक बाहेर आला. नव्या विचार करत त्यांना दिसली. सार्थकने तिला हात लावला. काय झालं? कसला विचार करत आहे? तो म्हणतो. ते जेवण झालं आहे, आपण जेवण करून घ्यायचं का? साऊला भूक लागली असेल, नव्या म्हणते. यात विचार करण्यासारखं काय आहे? हाक मारायची ना, सार्थक म्हणतो. तू बिंदास राहा. तुला काही पण वाटलं तर बोलत जा. मला माहिती आहे तुला काही आठवत नाही आहे. आपण मित्र म्हणून राहू. हळूहळू आठवेल. मी काही जोर जबरदस्ती करणार नाही. आठव आठव असं म्हणणार नाही. तुला वाटत असेल तर तू रियाकडे जा. 3-4 दिवस आहे, त्यानंतर मी तुला इंडियामध्ये घेऊन जाईल. साऊचं स्कूलचं बघावं लागेल. तुझ्या शॉपचं काय करायचं आहे मला सांग, सार्थक म्हणतो. राहुल आणि साऊला जेवायला बोलवून आणतो. साऊ हात धुवून घे, नव्या म्हणते. साऊ लगेच जाते. बसा मी वाढते, नव्या म्हणते. साऊ पण येते. मग जेवायला बसतात. साऊ आणि राहुल बडबड करत असतात. सार्थक आणि नव्या गप्प असतात. वहिनी जेवण खूप छान झालं आहे, जसं तुम्ही आधी करत होत्या. एवढे नोकर आहे घरात तरी तुम्हाला जेवण बनवायचं असायचं. सार्थकला आवडतं म्हणून तुम्ही जेवण बनवायच्या. तो नाही म्हणायचा तरी पण तुम्ही त्याच्यासाठी बनवायच्या, राहुल म्हणतो. नव्या त्याच्याकडे बघत होती. तिला काही आठवत नाही होतं. सार्थक राहुलकडे रागाने बघत होता. सॉरी वहिनी, जे जेवण खूप छान झालं आहे म्हणून बोलून गेलो. ठीक आहे, मला काही आठवत नाही म्हणून मी तुमच्याकडे बघितलं, नव्या म्हणते. नव्या नंतर तो गप्प जेवण करतो. साऊ तर जेवताना बोलत नाही होती. जेवण होतं. नव्या सर्व आवरते. सार्थक तिला मदत करतो. त्याला काही जमत नाही पण नव्याजवळ राहायचं असतं. अहो मी करते, साऊला थोडं फिरवा, नव्या म्हणते. ती राहुलसोबत गेली आहे. तो बाहेर घेऊन गेला आहे, सार्थक म्हणतो. तुम्ही जा ना, मी बघते. थोडंच राहिलं आहे, नव्या म्हणते. मी काही करत नाही. इथं उभा राहू का, सार्थक म्हणतो. तू काही विचारणार आहे का, सार्थक म्हणतो. आपण कधी भेटलो? आपलं लग्न कधी झालं? माझे आई आणि बाबा कोण आहे? अजून बरंच आहे, डोक्यात येत आहे, नव्या म्हणते. वेळ आली की तुला सगळं सांगेल. थोडा डोक्याला जोर देऊ नको. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील, सार्थक म्हणतो. तरी काहीतरी सांगा ना, नव्या म्हणते. बरं सांगतो. तू डॅडच्या मित्राची मुलगी होती. तुला मी बघितलं, मला आवडली. मी मम्माला सांगितलं. तिला पण तू आवडत होती. तुला विचारलं, तू पण हो बोलली. नंतर आपण लग्न झालं. आजसाठी एवढंच, बाकी नंतर सांगेल, सार्थक म्हणतो. नव्या काही बोलत नाही. तिचं काम करते. नव्या साऊला दूध लागेल का? मला इथलं जास्त माहिती नाही. मॉलमध्ये पण सगळी गडबडच झाली, सार्थक म्हणतो. रात्री नाही लागत, सकाळी लागतं, नव्या म्हणते. मला इथलं काही माहीत नाही. उद्या लवकर ऑफिसला जावं लागेल, मीटिंग आहे, सार्थक म्हणतो. मी बघून घेईल, तुम्ही नका काळजी करू, नव्या म्हणते. राहुल आणि साऊ आले. सार्थक मावशीला व्हिडिओ कॉल कर, तिने सांगितलं आहे, राहुल म्हणतो. सार्थक योगिताला व्हिडिओ कॉल करतो. योगिता तर फोन जवळच बसल्या होत्या. लगेच फोन घेतात. हॅलो मॉम, सार्थक म्हणतो. हॅलो राहू दे, मला माझे नात दाखव, योगिता म्हणतात. त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्या चेहऱ्यावरून बघून वाटत होतं. योगिताचा आवाज ऐकून कीर्ती पण आली. भाई मला पण दाखव, कीर्ती म्हणते. मला बोलू तर द्या. बघ साऊ, ही बघ आजी आणि ती आतू, हाय कर, सार्थक म्हणतो. हॅलो, साऊ म्हणते. किती गोड आहे, योगिता म्हणतात. कधी येणार घरी? आपण मस्त खेळू, खूप टॉय टेडी आणले, कीर्ती म्हणते. हो, ती पण लहान आहे, राहुल म्हणतो. राहुल बोल, तू ना घरी ये, मग बघते कोण लहान आहे ते सांगते, कीर्ती म्हणते.
साऊला मजा येत होती. ती मस्त हसत होती. सार्थकच्या मांडीवर बसली होती. गप बसा रे. तिला बघा, तुम्हाला हसत आहे. कोण लहान आहे ते समजत नाही, योगिता म्हणतात. आजी बरोबर बोलला. हे अंकल कसे भांडत होते. डॅडी त्यांना आतू म्हणू का? साऊ विचारते. योगिताच्या डोळ्यात अश्रू येतात. कीर्ती योगिताच्या हातातून फोन घेऊन घेते. ए पिल्लू, मला आत्तू म्हण. तू डॅडी सोबत ये, आपण मस्ती करू, बाहेर जाऊ, गार्डनमध्ये खेळू. तुला आवडेल ना? कीर्ती म्हणते. हो आत्तू, आपण मस्ती करू, साऊ म्हणते. नव्या बघत असते सगळ्यांना किती आनंद झाला आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, डोळ्यात आनंद आहे. पण मला काही आठवत नाही आहे. मम्मा कुठं आहे? मला बोलायचं आहे, कीर्ती म्हणते. मम्मा, आत्तूला तुझ्यासोबत बोलायचं आहे, साऊ म्हणते. नव्या येते आणि सार्थक जवळ बसते. हॅलो कीर्ती, नव्या म्हणते. हॅलो वहिनी, लवकर घरी ये. घर सुनं झालं आहे. तू येण्याने आता परत भरून जाईल, कीर्ती म्हणते. हो, आता येईल ना, नव्या म्हणते.